नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या 10 घडामोडी. आई राजा उदो उदोच्या गजराने तुळजापूर नगरी दुमदुमली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले. आज पहाटेच 9 दिवसांची मंचकी निद्रा संपून आई राजा उदो उदोच्या निनादात तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे. घटस्थापनेनंतर 9 दिवस विविध धार्मिक विधी मंदिरात होतील. यामध्ये देवीच्या अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे. नवरात्र उत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचं चित्र असून राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. बदलापूर बलात्कार प्रकरणात सह आरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले शाळेच्या 2 फरार पदाधिकाऱ्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी काल अटक केली. हे दोघे कर्जत येथे लपून बसले होते. तिथेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. महायुतीमध्ये आम्हाला विधानसभेच्या किमान 65 जागा द्या अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेदरम्यान केली असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहा यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली. आमच्याकडे जिथे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्या जागा आम्हाला द्या असे या नेत्यांनी शहा यांना सांगितल्याचे कळते. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर BSNLने स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत लाखो ग्राहकांना आकर्षित केलं आहे. कंपनी सध्या देशभरात 4G नेटवर्क देण्यासाठी आपल्या टॉवरची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान आता कंपनीने असे पाऊल उचलले आहे ज्यामुळे एअरटेल आणि जिओची झोप उडाली आहे. सिम कार्ड सोबतच BSNLने स्मार्टफोन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन आणणार आहे. यासाठी BSNLने कार्बन कंपनी सोबत देखील करार केला आहे. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत 40च्या आसपास जागा हव्या आहेत. यात डाव्या पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाचा देखील समावेश आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना बुधवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी डाव्या पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत चर्चा केली. शेकापचे नेते जयंत पाटील मुंबई बाहेर असल्याने ते या बैठकीला नव्हते. आज मवियांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. घटक पक्षांकडून आलेल्या प्रस्तावावर येत्या 7 आणि 8 ऑक्टोबरला पुन्हा चर्चा होणार आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये झालेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री सत्तार चांगलेच भडकले आहेत. भाजपने आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील पूर्णपणे हिशोब घेतील असा इशाराच पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी भाजप नेत्यांना दिलाय. विशेष म्हणजे भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानंतर सत्तारांनी त्यांना हा इशारा दिलाय. या वादामुळेच महायुतीत नवा आता वाद उडवल्याची चर्चा आहे. जळगावातील मेहरुण तलाव आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक जळगाव शहर महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. यासोबतच पर्यटन व्यवसायातून रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने नव्या 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. या निधीच्या माध्यमातून मेहरुण तलाव परिसरात चौपाटीची निर्मिती करण्यात येणार असून महाराष्ट्रातील पहिल्या 3 दिवसीय ॲक्वाफेस्ट जलपर्यटन महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हातात घेणार अशी चर्चा सुरू असतानाच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. महायुतीचे जागा वाटप होईपर्यंत हर्षवर्धन पाटील कोणताही निर्णय घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याचे अजित पवारांनी संकेत दिले होते. यानंतर आता हर्षवर्धन पाटील पक्षश्रेष्ठींशी बोलूनच पुढील निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर थंडीचा कडाकाही अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तसेच ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तवण्यात आल्याने ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागाला ऑक्टोबर हीटला सामोरे जावे लागेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हिवाळ्यात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाचे
महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी काल हरियाणामध्ये पक्षाचा प्रचार केला। यावेळी त्यांनी 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे। प्रियांका त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या प्रचारासाठी जुलाना येथे आल्या होत्या। यावेळी त्यांनी रोजगार, अग्निवीर, शेतकरी कल्याण या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक स्तरावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय। वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।